हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की. जगद्गुरु तुकाराम महाराज की. समर्थ रामदास स्वामी महाराज की. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. पारायण. अनुदिन अनुतापे तापलो रामराया परमदिन दयाळा नीरसी मोहमाया. अचपळ मन माझे नावरे आवरिता तुझ विणजिण होतो धावरे धावाता. जनरहित रामा सर्वही जन्म गेला स्वजन जनधनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला. रघुपती मती माझी आपुलीशी करावी त्यजुनी भावे कास तुझी धरावी. विषय जनित सुखे सौख्य होणार नाही तुझ विण रघुनाथा ओखटे सर्व काही. रविकुळ टिळकारे हित माझे करावे दुरित दुरी हरावे सस्वरूपी भरावे. तनु मन धन माझे राघवा रूप तुझे तुझ बिन मद वाटे सर्व संसार ओजे. प्रचलित न करावी सर्वथा बुद्धी माझी अचळ भजन लीला लागली आस तुझी. चपळपण मनाचे मोडिता मोडवेना तोडिता तोडवेना. घडी घडी बिघडे हा निश्चयो अंतरीचा म्हणून करुणा हे बोलतो दीन वाचा. सकळ हृदय माझे जन्मकोट्यानुकोटी मदवरी करुणेचा राघवा पूरलोटी. तळमळ निववीरे रामकारुण्य सिंधू षडरी पुकुळ माझे तोडियाचा संबंधो. तुझ विण करुणा हे कोण जाणेल माझी शिणत शिणत पोटी पाहिली वाट तुझी. धडकरी धडगाली धाव पंचाननारे तुझ विण मदने ते जंबुकी वासनारे. सबळ जनक माझा राम लावण्य पेटी म्हणून मद पोटी लागली आस मोठी. दिवस गणित पोटी प्राण ठेवो निकंठी अवचट मद भेटी होत घाली न मीठी. जननी जनक माया लेकरू काय जाणे पयन लगत मुखे हाणता वत्सनेने. जळधर कण आशा लागली चातकासी हिमकर अवलोकी पक्षिया भूमिवासी. तुझ विण मद तैसे झाले देवराया विलग विषम काळी तुटली सर्व माया. सकळ जन सखा तू स्वामी आणि कनाई वमक वमन जैसे त्यागिले सर्व काही. स्वजन जनधनाचा कोण संतोष आहे रघुपती विण आता चित्त कोठे नराये. जीवलग जीवती सांडो निधाती विषय सकळ नीती मागुता जन्मले. सकळ जनभवाचे आखिले वैभवाचे जीवलग मद कैचे चालते हेच साचे. विलग विषम काळी सांडिती सर्व माळी रघुवीर सुखदाता सोडवी अंतकाळी. सुख सुख म्हणता हे दुःख टाकोनी आले भजन सकळ गेले चित्त दुश्चित्त झाले. भ्रमित मन कळेना ते आकळेना परम कठीण देही देह बुद्धी वळेना. उपरती मदरामी दाहली पूर्ण कामी सकळ जन विरामी राम विश्राम धामी. घडी घडी मन आता रामरूपी भरावे रविकुळ टिळकारे आपुलेसे करावे. जळचर जळवासी नेणती त्या जळासी निशिदिनी दुधपाशी चुकलो गुणराशी. भूमिधर निगमासी वर्णवेना जयासी सकळ भुवनवासी भेटिरे रामदासी. जय जय रघुवीर समर्थ. ओ
ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवं। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं मुदीरयेत्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री प्रपन्नपारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतमहे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभान् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। पुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। नाम भगवान की जय। समर्थ सद्गुरु रामदास स्वामी महाराज की जय। जय रघुवीर समर्थ। अखिल गुणनिधान सच्चिदानंद घन करुणावरुणालय भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या चरणावर मनपूर्वक साष्टांग अभिवादन करू। आद्य आचार्यांपासून अस्मदाचार्यांपर्यंत सकल संत आचार्यांना साष्टांग अभिवादन करून स्थानाधिष्ठित विशेष शक्ती ज्या ग्रामदेवता असतील त्या आणि आपल्या दिंडीची इष्टदेवता आहे, प्रेरक देवता आहे ज्ञानेश्वर महाराज। ते महाविष्णूचा अवतार आहेत, त्यामुळे ते देवही आहेत आणि संतही आहेत। अशा संत सम्राट ज्ञानराजांच्या चरणावर साष्टांग अभिवादन करून उपस्थित सर्व भाविकांबद्दल सद्भाव प्रकट करून वारी या साधनेच्या चालू कार्यक्रमामधला आपला हातचा कार्यक्रम आपण चिंतनाला घेतलेला विषय आहे करुणाष्टके। करुणाष्टकाचं आपण पारायण रोज करतो आणि अर्थचिंतन तिसऱ्या श्लोकाच्या शेवटामध्ये आलेलं आहे। शेवटचा तुकडा आहे दुरित दुरी हरावे सस्वरूपी भरावे। याच्यावर काल बरंच चिंतन झालंय, पण तरीसुद्धा पुढची साखळी जोडण्याच्या दृष्टिकोनातून काही विचार मांडून पुढे सरकायचं आहे। काल जाता जाता मी एक महत्त्वाचा पॉईंट सांगितला होता की साधकांनी सावधानीच्या दृष्टिकोनातून निषेधांगाचा जो विचार आहे त्याच्यावर फार सूक्ष्म विचार करण्याची आवश्यकता आहे। बहुधा पुष्कळशी मंडळी निषेधांगाच्या बाबतीत गाफील राहतात आणि काही 10-5% कीर्तनकार प्रवचनकारांनी सुद्धा यावर आता जोर भौतिक निषेधांगाच्या बाबतीत दिलेला आहे। आणि त्याच्यावर मी काल सांगितलं की या भौतिक निषेधांगाबद्दल तर सावधानी बाळगलीच पाहिजे, तो परमार्थाचा पायाच आहे। जोपर्यंत भौतिक निषेधांगसुद्धा जीवनातून समाप्त झालं नाही तोपर्यंत परमार्थाची प्रगती कठीण म्हणण्यापेक्षा अशक्यच आहे। आणि म्हणून निर्व्यसनीतेवरचा विचार सांगितला। सगळे कीर्तनकार असकार ते मांडतायत
आपण कोणी 5 वर्ष, कोणी 10 वर्ष वाऱ्या करतायत, पण याच्यातले काही लोक अजूनही या बाबतीत नापास आहेत. हलकेच बाजूला लावून विडी, सिगरेट ओढणं, तंबाखू खाणं. तुमच्या दृष्टिकोनातून तुम्ही विचार करा. माझ्या शासनाच्या दृष्टिकोनातून मी खरं प्रामाणिक तुमचं लक्ष असेल तर गेल्या वर्षीपेक्षा मी शासन कमी केलं आहे. दिवसेंदिवस मी माझ्या स्थितीच्या दृष्टीनं, संन्यासीच्या दृष्टीनं फार शासन करत नाही. आणि आता खरं म्हणजे जसं एखाद्या प्रोफेसरला बालवाडी शिकवायचं जड जातं, तसं आध्यात्मिक चिंतनामध्ये फार खाली उतरून काही सांगत बसावं असं आता वाटत नाही. खडकावर डोकं किती आपटायचं हा प्रश्न आहे. तर 10 वर्ष आपण या विषयावर बोलत गेलेलो आहोत. स्वइच्छेनंच वास्तविक आपल्या अंतःकरणामध्ये या बाबतीतली विचारधारा व्हायला पाहिजे. काही नवीन असतात, काही जुने असतात, परत ये रे माझ्या मागल्या त्याच गोष्टीं, त्याच घटनां, तेच सगळं चालू असतं. तेव्हा परिस्थिती अशीच असते. आपल्या मनातले संकल्प लोक सोडतच नाहीत, पुढं पडल्याशिवाय राहतच नाही, ठराविक ठिकाणी गेल्याशिवाय राहतच नाही, हे सगळे प्रकार चालूच असतात. तेव्हा निष्ठेच्या दृष्टिकोनातून या सगळ्या बाकीच्या स्वभाव चांचल्यामध्ये असणारा जो भाग आहे, पहिल्यांदी क्रिया चांचल्य कमी करा. व्यसनानं फार मोठं नुकसान होतं. तर निर्व्यसनिता याच्या जोडीला काल जाता संकेत केला निर्विकारता. हा पेपर सर्वसामान्य गृहस्थ्याला थोडा कठीण आहे. पूर्ण रूपानं जरी शक्य नसला आचरण करणं, तर याविषयीचा विचार अंतःकरणामध्ये असणं गरजेचं आहे. आणि त्याच्याकरताच हे ट्रेनिंग आहे. शांतीनं, न संतापता, सहन करत. अर्जुनाला पहिल्यांदा भगवंताने सांगितलं, हे सगळं जगातल्या घटना, स्थिती आगमा पायिनो अनित्याहा, हे परत काही राहणार नाही. गेलेलं गाव गेलं की पुन्हा पुढच्या वर्षाशिवाय त्याची आठवण राहत नाही आपल्याला या वारीत. अशाच प्रवाहामध्ये आपल्या या सगळ्या घटना जात असतात. तेव्हा या अनित्य घटनांचा फार खोलवर विचार करू नका. राजकारण्यासारखा याच्यात एक धार्मिक राजकारण वाढवू नका. हा मला त्यावेळेला असं बोललं ना, हा तिथं असं बोलला, सगळं विसरत चला. तांस्थितिक्षस्व भारत. घटना घडत राहतील, आपल्याला देवाकडं पुढं चालायचं आहे, मागं पाहायचं नाही. तेव्हा या पद्धतीनं स्वतःला सावरून चालत असताना हा जो कालचा मुद्दा आहे, दुरित दुरी हरावे, याच्यावर मी 2-3 अँगलनं ज्ञानेश्वरांच्या प्रमाणातून, नाथांच्या प्रमाणातून आपण याचा विचार केला. गीतेच्या प्रमाणात स्थितप्रज्ञ लक्षणातला पहिला श्लोक याच पद्धतीचे 2 अंग सांगणार आहे. सर्वान कामान प्रजहाती, दुरित दुरी धरावे, आणि आत्मन्यवात्मना तुष्ट, सस्वरूपी सदा भरावे. बस. तर जसं संत प्रमाण सांगितलं तसं भगवत प्रमाण सुद्धा स्थितप्रज्ञ लक्षणाच्या बाबतीमध्ये जी व्याख्या केली ती याच पद्धतीची आहे. तर सर्वान कामान प्रजहाती, उपक्रमात उपसंहारात दोन्ही वेळेला ह्याच आकाराचा श्लोक आहे. विहाय कामान्य सर्वान पुमाश्चरति निष्प्रह, स्थितप्रज्ञाच्या शेवटी. आणि सुरुवातीला प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतात. आणि सस्वरूपी भरावेला आत्मन्यवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते. या सिद्ध लक्षणामध्ये हा सस्वरूपी भरावे हा जो मुद्दा आहे, साधारण आत्ता या घटकेला त्या विभागाशी अनुसंधान असणारा वर्ग वारीत सुद्धा 10% तर मग इतर वेळेस त्याचा प्रश्नच मिटला. सस्वरूपी भरावेचा विचार करणारा वर्ग फार कमी आहे.
आपलं स्वरूप काय, मग त्याच्यामध्ये भरून राहायचं, अनुसंधानात राहायचं म्हणजे काय, याविषयीचा विचार करणारा वर्गच फार कमी आहे. लक्षात घ्या. तर समर्थांनी हा मुद्दा सांगितला आहे. मी तर म्हणतो हे आपोआप होईल. तुम्ही दुरीत दुरी हरावेच्या बाबतीत प्रयत्न करा, भगवंताला प्रार्थना करा, आणि भगवंताने तुमच्यावर कृपा केली आणि दुरीत दुरी हरावे याच्याबद्दल जर सहज त्यागमय अवस्था झाली तर सस्वरूपी भरावे हे सुद्धा होणार आहे. आमच्या सनातन तत्त्वज्ञानाच्या पद्धतीनुसार आमच्या ध्येयामध्येच नाही आहे. काल जे मग तिसरा टप्पा सांगितला ना, शून्यवाद, पोकळी, हा आमच्या हिंदूंच्या तत्त्वज्ञानातच नाही. त्यामुळं फार मोठं काही अडचण येणार नाही. आपल्याकडे या दोनच गोष्टी आहेत, त्यामुळे हे सुटलं की ते येईलच, असे आपले हिंदू तत्त्वज्ञानाचे संस्कार आहेत. हे लक्षात घ्या. तर दुरीत दुरी हरावे एकदा साधलं की दुसरं काही राहणारच नाही. सत्य आणि असत्य आपल्या याच्यात हे अर्धसत्याचा प्रकार नाही. लक्षात घ्या. धर्म अधर्म, तर तसंच या ठिकाणी दुरीत दुरी हरावे आणि सस्वरूपी भरावे हे जे दोन गोष्टी आहेत, तर याच्यामध्ये मला सुरुवातीला दुरीत दुरी हरावे हे जरी तुम्हाला याला सहाय्यक आहे, सस्वरूपी भरावेचं ध्येय हे दुरीत दुरी हरावेची उत्कंठा वाढवण्याचं सहाय्यक हे ध्येय तयार झालेलं असलं तर दुरीत दुरी हरावेची इच्छा तीव्र होईल, उत्कंठा तीव्र होईल, ते असह्य होईल. लक्षात घ्या. संतांना असह्य होतं. तर नाटाच्या अभंगात हे जे तुझं मी आठविले नाही कधी वाचे कृपानिधी मायबापा, ही भावना असह्यतेतूनच वर्णन केली गेलेली आहे. तेव्हा असह्य व्हावं, दुरीत दुरी हरावेमध्ये एक आतला जोर पाहिजे, सामान्यत्वानं नको, सहजासहजी नको. दुरीत दुरी हरावे या वाक्यावर हा जो हरावेचा जोर जो आहे ना, हा सामान्य नको, विशेष पाहिजे, म्हणजे चकारार्थी. लक्षात घ्या. तर चकारार्थी जसं विधी साधनामध्ये हेची परमार्थ साधन, हेची थोर भक्ती, तसं चकार हा जसा निश्चयात्मक आहे, तसं दुरीत दुरी हरावे यामध्ये एक जोर पाहिजे. अरे वर्णनामध्ये, टोनिंगमध्ये सुद्धा अर्थांचे फार बदल होत असतात, हे लक्षात घ्या. सहजासहजीची मागणी असते, दुरीत दुरी हरावे. वर्णन करण्यामध्ये उच्चारण जर थोडंसं बदललं तर त्याच्यातली तरतम भाव तयार होतो. नुसतं दुरीत दुरी हरावे, सस्वरूपी भरावे, हे दोन्ही सामान्यत्वानं बोलता येईल. आणि जरा जोर देऊन बोलायला पाहिजे. दुरीत दुरी हरावे चकारात्मक, नुसतं वेवर जोर दिला तरी अर्थामध्ये थोडा वेगळा भाव तयार होतो. तर जसं वरच्या शब्दात आहे ना, तुझं विण रघुनाथा ओखटे सर्व काही, याच्यात जोर आहे, तसाच जोर पुढं पाहिजे. हे रवी कुळ टिळकारे हित माझे करावे, जोर पाहिजे याच्यात सुद्धा, सामान्यत्वानं नको. तर ही सगळी शब्दकिमिया, त्याच्याबरोबर भाव जोडण्याचा प्रकार, त्याच्यातून निर्माण होणारे अर्थ हे वेगवेगळे असतात. लक्षात घ्या. ही जी भावयुक्त वाणी असते ना, तर यामध्ये आता बघा ना, तो अभंग भावे जोर आहे, भावे गावे गीत, शुद्ध करो नियाचित, तुझ व्हावा आहे देव तरी
तरी हा सुलभ उपाव. तर विधान मांडताना तर जरी तरीमध्ये जोर आहे. जरी तुझं व्हावा आहे देव, जरी सर्व सुखाची पात्र होईजे, तरी अवधान करे दिजे. त्या जरीचा जेवढा जोर असेल तेवढ्या तरीच्या अर्थामध्ये बदल होईल. तसं करावे, हरावे, भरावे हे सगळे शब्द सामान्यत्वानं सुद्धा उच्चारले जाऊ शकतात. जे रोज पारायण म्हणून करतात, हरिपाठाचा एक नित्यनेम म्हणून आपण म्हणणारे आपण आहोत. तसं समर्थ संप्रदायामध्ये रोज करुणाष्टकं म्हणणारे लोक आहेत आणि ते त्या ओळीमध्ये क्रमाक्रमानं आपल्या सवय अर्ध वाक्य आलं रे आलं की पुढचं अर्ध आपण म्हणतो. आपल्या अंतःकरणात त्याचं बसलंय चिंतन. अर्थानुसंधान सगळ्याचं प्रत्येक चरणाच्या बाबतीत असतंच असं नाही. तेव्हा अर्थानुसंधानाशी किंबहुना त्या अर्थानुसंधानाबरोबर त्याच्याशी आपली आवश्यकता जोडून उच्चारण. हे करुणाष्टक जे आहे ना, तर सामान्यपणे रोज आपण पारायण करतोय, त्याच्यामध्ये दोन शक्ती मिळवा. एक अर्थानुसंधान आणि त्या अर्थानुसंधानाबरोबर ती माझी आवश्यकता आहे, माझे बोल म्हणून ते आले पाहिजे. म्हणजे त्यातला जो जोर आहे तो फरक कळेल तुम्हाला. तर समर्थांना ज्या आत्मीयतेतून ते लिहिलं आहे त्या आत्मीयतेतून आपल्याला पकडता आलं तर आपल्याला बराच भाग कळेल. तर आता चिंतनाचा जो विषय आहे, तर पहिला पाठ आहे दुरीत दुरी हरावे. त्याच्या आधीचा पाठ आहे हित माझे करावे. संबोधन देऊन या दोन्हीचा तात्पर्य हित माझे करावेमध्ये आणि याचा विस्तार आहे हिताची परिभाषा सांगण्यामध्ये. दुरीत दुरी हरावे, सस्वरूपी भरावे. हे त्याचे दोन अँगल झाले. जसं जमिनीत उगवलेला दाणा पहिल्यांदी अंकुर आणि त्याच्यात नंतर त्याचे दोन पानं होतात, तसं हित माझे करावे हा अंकुर आहे आणि दुरीत दुरी हरावे आणि सस्वरूपी भरावे हे दोन पानं आहेत त्याची. असं आहे. तर अंकुर पहिला वाढला की त्याला पहिले दोन पानं येतात, मग पुढच्या फांद्या वगैरे सगळं. तर तशा पद्धतीनं हे दोन पानं आहेत महत्त्वाचे. तर त्याच्यातही आता दोन लोक जे आहेत ना अँगल, ह्याच्यातले काही लोकांचा अँगल गरजेनुसार ही दुरीत दुरी करावेमध्ये अडकलेले काही लोक आहेत, त्यामुळे ते दुरीत दुरी करावेवर जोर देतील. आणि समजा हा ज्याचा पाठ पाठ झाला आहे म्हणजे आचरणात उतरला आहे, पाठ झाला याचा अर्थ ज्याच्या आचरणात उतरला आहे. आपल्यामध्ये काही लोक असे आहेत पूर्ण दुरीत दुरी हरलेले नाहीत, पण भौतिक दुरीत दुरी हरावेमध्ये पास आहेत. मी जो अंतरंग दुरीत सांगितलं विकार, त्या बाबतीत पास असणारे फार थोडे वर्ग असतील, लक्षात घ्या. पण आचार प्रधान जे दुरीत दुरी हरावे आहे या बाबतीत काही पास असणारा वर्ग आहे. मग त्यांना देवाजवळ काय मागताना जोर येईल हे सुटले, पण ते प्राप्त झालं नाही. काय सस्वरूपी भरावे. या सस्वरूपी भरावे याचंच तो पुढची साखळी बरं का. तनु मनु धनु माझे राघवा रूप तुझे. म्हणजे मला नेमकं सस्वरूपी भरावेमध्ये काय पाहिजे. मी तू पण जाऊ दे दुरीने एकची घोंगडी पांघरू हरी, या अर्थातून लक्षात घ्या. मी जोपर्यंत दुरीत आहे तोपर्यंत मी तू पण दुरीत बाजूला जाणार नाही. मयावर मोर तोरतय माया, माया मोह निरासश्च. तुळशीदासांनी माया दाखवली. तर हा मी तूपणा जो आहे हा जावा
म्हणून त्या ह्याच्यात ते शब्द आहेत, मी तू पण जाऊ दे दुरीने कची घोंगडी पांघरू हरी. लक्षात घ्या. तर हा मैरावर तोर तोरतई माया, तर ही माया आहे. आणि यामुळं या मायेचा ऱ्हास झाला पाहिजे. तसं स्वरूपी भरावे म्हणजे काय नेमकं, तर मला एक कळावं. तनु मनु धन माझे राघवा रूप तुझे. म्हणजे मग ते प्रेमाद्वैतातून कळो अथवा ज्ञानाद्वैतातून कळो. प्रेमाद्वैतामध्ये आत्मीयतेनं हे कळतं आणि ज्ञानाद्वैतामध्ये ज्ञानानं हे कळतं. हे लक्षात घ्या. भागवतामध्ये दोन्ही शब्द येतात, प्रेमाद्वैत आणि ज्ञानाद्वैत असे दोन्ही शब्द येतात. हे लक्षात घ्या. तर सगुण साकार राघवा रूप तुझे, यामध्ये जर सगुण साकार असेल तर प्रेमाद्वैताने तनु मनु धन माझे राघवा म्हणजे मी अनन्य व्हावं. अनन्याश्चिंतयन्तो माम, याप्रमाणे मी तुझं अनन्य चिंतन करावं. आणि याच्यातच सस्वरूपी भरावे मध्ये जे आहे ना, तर काय व्हावं. खरं शास्त्र असं आहे, आता थोडक्यात सांगणं काय अवघड नाही. 3 वस्तू आहेत. एक आहे जीव, एक आहे जगत आणि एक आहे परमात्मा. लक्षात घ्या. तर या 3 पैकी मायेमुळं 3. लक्षात घ्या. आणि त्यापैकी ज्ञानसाधक होऊ द्या अथवा भक्तिसाधक होऊ द्या, पहिलं काय होतं तर हे जगत भाव सुटतो. मग जगत कुठपर्यंत आलं तर समष्टी जगत हे दिसतंय हे, आणि व्यष्टी जगत देहापर्यंत. म्हणून साधकाला ज्ञान साधायचं असलं तरी देहाच्या निरासे पाविजे या ठाया. देहभाव हे जगताचं शेवटचं तुमच्याशी जुळलेलं मूळ आहे. जगतभाव गेला तरी जगत सुटलं नाही. तुमच्यामध्ये देहभाव आहे तोपर्यंत जगत शिल्लक आहे. असं आहे. तेव्हा जगतभाव सुटणं, त्याच्यापेक्षा पुढचा पेपर म्हणजे देहभाव सुटणं. सस्वरूपी भरावे याच्याकरता नेमकं पाय पाहिजे. देहभावामुळंच द्वैत आहे. देहभाव गेला की द्वैत नाही. लक्षात घ्या. न म्हणा देह माझा ऐसा, मग भरवसा कळेल. अमरहा खरे की खोटे पहा हे. आता हे सस्वरूपी भरावेचं चिंतन सर्वेशाम सगळ्यांकरता नाही. दुरीत दुरी हरावेचं सगळ्या करताय. त्याच्यातले काही त्याच्या पुढं गेले असतील त्यांच्याकरता नाही. पण सस्वरूपी भरावे हा जो अनुभवाचा विषय आहे, आणि त्या दुरितातलं दूर हरायचं नेमकं काय दुरीत, तर द्वैत हेच दुरीत आहे. असं आहे. आणि हे द्वैत दूर होणं म्हणजे दुरीत संपलं. आणि देह आहे तोपर्यंत द्वैत संपत नाही. म्हणून देहाच्या निरासे पाविजे या ठाया, माझी ऐसी काया जावं नव्हे. मग हे फक्त न म्हणा देह माझा ऐसा ज्ञानमार्गातच आहे नाही. तुकोबा राय आपण गेल्या वर्षी अभंग घेतला होता. देवाता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, तरीच हा जीव सुख पावे माझा, बळे केशी राजा कळवाले. म्हणजे भक्ताचे पण हेच म्हणणं आहे. हे लक्षात घ्या. असं समजू नका की हे फक्त ज्ञानमार्गातच आहे. भक्तिमार्गात सुद्धा हेच आहे. तर देहभाव हा मोठा प्रतिबंध आहे. तर देह निराश व्हायलाच पाहिजे. तर दुरीत दुरी हरावे म्हणजे देह निराश व्हावा. जगत थोडं लांब आहे. अद्यतन आणि अनद्यतन भूत जसं म्हणतात ना, जवळचा भूतकाळ आणि लांबचा भूतकाळ, तसं जगत म्हणजे अद्यतन आहे. असं आहे. म्हणजे भूतकाळाचे संस्कृतमध्ये 2 विभाग मानलेत. एक अगदी जवळ खेटून गेलेला
आणि खूप लांबचा भूतकाळ, असे दोन. ते 10 लकार जेव्हा मानतात व्याकरणामध्ये तेव्हा अद्यतन भूत आणि अनद्यतन भूत असे दोन मानतात. तर तसं आहे हे जगताचं अद्यतनसारखं सगळ्यात जवळचं स्वरूप म्हणजे देह आहे आणि लांबचं जगत म्हणजे अनद्यतन भूतसारखं आहे, असं आहे. तेव्हा दुरित दुरी हरावे या मुद्द्यापेक्षाही महत्त्वाचा मुद्दा आहे सस्वरूपी भरावे, बस. आणि याच्यामध्ये काय आहे, खरं मोठा प्रतिबंध हे जगतच आहे. जीवाला देवाला न मिळवू द्यायला कारण हा जगत संबंध आहे. जगताचा देहासहित सगळा जो संबंध आहे, व्यष्टी आणि समष्टी. व्यष्टी जगत म्हणजे पंचभौतिक देह, समष्टी जगत म्हणजे महाभूत पंचमहाभूताची ही सृष्टी. व्यष्टी आणि समष्टी जगत संबंध विच्छेद जर झाला तसं स्वरूपी भरावेमध्ये काही राहतच नाही, हे लक्षात घ्या. आपोआपच मधलं माध्यम संपलं की आपोआपच भगवन्मय होऊन जातं, कारण दोघं एका अंशाचे आहेत. ममैवांशो जीवलोके हे एका अंशातले आहेत, अंशांशी भावानं एकाच प्रकारचे आहेत आणि त्यामुळं त्यांच्या मिसळण्यात अडचण येत नाही. विजातीय पदार्थ मिसळण्यात अडचण येते. साखर आणि पाणी मिसळण्यात अडचण येत नाही, पण खडे पाण्यात टाकले तर मिसळत नाही. तर जगत प्रतिबंध म्हणजे खड्यासारखा आहे, त्यामुळं पाण्यात ते मिसळत नाही. आणि जर जगतांश गेला तर आपला जीव म्हणजे साखरेसारखा आहे, फक्त ते वेगळे कण आहे म्हणून त्याला साखर म्हणायचं, पण मूळ ती रसरूपच आणि पाणी रसरूपच. मग जर खडेपणा जर साखरेचा खडेपणा असला तर पाण्यामध्ये विरघळायला वेळ लागत नाही, हे लक्षात घ्या. तर दुरितामुळं कोटिंग झालंय बरं का. ही जी साखर आहे ना, ही साखर कोटिंग सहित जर आपण घातली तर त्या कोटिंगमुळं ती आत साखर तशी राहते आणि पाणी तसंच राहतं आणि कोटिंग फुटत नाही तोपर्यंत एकमेकामध्ये मिसळत नाही. तर हे आवरण दो जे म्हणतात ना, ते शुगर कोटेड गोळी जशी असते, आतला कडूपणा आपल्याला जाणवू देत नाही, तसं उलट समजा. आता ही जे कोटिंग आहे आत गोड आहे आणि बाहेर कडू पदार्थाचं कोटिंग आहे. आणि ते बाहेर जोपर्यंत कडू पदार्थाचं कोटिंग आहे तोपर्यंत आतला गोडपणा कधी मिसळणार नाही, हे लक्षात घ्या. घनीभूत कोटिंग आहे. फळाफळांचे वेगवेगळे कोटिंग असतात बघा. आंब्याला पण साल आहे, केळीला पण साल आहे, लक्षात घ्या. पण हे कोटिंग काही विरघळणारे आहेत आणि काही न विरघळणारे आहेत, लक्षात घ्या. आणि बदामाला पण साल आहे, बदाम टाका पाण्यामध्ये, आतला भाग मऊ असला तरी वरचं कवच काढलेला बदाम जर पाण्यात टाकला तर नरम होईल, पण कवच सहित जर तो बदाम टाकला तर त्याला काही होऊच देणार नाही. तर हे जगत भाववाला जो जीव हा जो परमात्म्याजवळ जातो ना, तो कोटिंगच्या बदामासारखा आहे, लक्षात घ्या. आणि ते कोटिंग फुटल्याशिवाय त्या बदामाचा डायरेक्ट स्पर्श होत नाही. आणि जर कोटिंग फुटलं तर काही राहतच नाही, हे लक्षात घ्या. तर त्यामध्ये सुद्धा दृष्टांत थोडा जवळ नेला. हा जो कोटिंगचा बदामाचा दृष्टांत जो नेला तो थोडा जवळ नेला.
तर त्याच्याही पुढचे असे काही दृष्टांत आपल्याला सांगता येतील. तर या पद्धतीनं हा जगतसंबंध विच्छेद करणं हेच दुरीत दुरी हारावे बस. आणि एकदा का ते गेलं की मग त्याला काय वेळ आहे, ताबडतोब ते रसरूप होईल हे लक्षात घ्या. बेलफळ बदामापेक्षा तुम्हाला आतलं सुद्धा नरम. सरबत करतात तेव्हा काय करतात, बेलफळाचं वरचं कव्हर फार कठीण असतं, पण आतला गर जो असतो ना तो बदामापेक्षाही मऊ असतो. म्हणून बेलफळाचं उदाहरण त्याच्या थोडं पुढं जातं हे लक्षात घ्या. तर केळ त्याचं कव्हरही थोडं नरम आहे, पण बेलफळाचं कव्हर नरम नाही. बेलफळाचं कव्हर कठीण आहे आणि फुटल्यानंतर पाण्यात गेल्यावर ते विर घडून लगेच बेल सरबत करतात तेव्हा काय करतात, तेव्हा आत रसरूपच आहे ते. तसं आपला जीव बेलफळासारखा आहे. या जगताच्या आत्मीयतेनं कव्हर कठीण कव्हर घेऊन पण आत जे जीवाचं स्वरूप आहे ते त्या परमात्म्याच्या स्वरूपामध्ये मिसळणार आहे. तर त्याच्यामध्ये मला तू मिसळून टाक, माझं हे कव्हर तू बाजूला कर. उपनिषदांमध्ये एका ठिकाणी प्रार्थना आलेली आहे देवाला की तू तुझं रूप तुझ्या तेजस्वी किरणानं झाकून ठेवलंय, ते तू ते किरण खिचून घे असं उपनिषदकारांनी म्हटलेलं आहे आणि मला माझ्या तुझ्या स्वरूपाचा साक्षात्कार कर. तसं या ठिकाणी समर्थ म्हणतायत माझ्याजवळ असणारं जे हे कव्हर आहे हे तू बाजूला कर आणि तुझं जे स्वरूप आहे त्याच्यामध्ये मला मिसळून टाक. सस्वरूपी भरावे, तुझ्या स्वरूपात मला भरून टाक माझ्यासह, कारण मी तुझा अंश आहे, सजातीय आहे. लक्षात घ्या. काही ठिकाणी स्वस्वरूपी असं सुद्धा पाठ आहे. तर स्वस्वरूपी म्हणणं काय आणि सस्वरूपी म्हणणं काय, स शब्दाचा सह अर्थ आहे. तर मला सहानुभूतीनं तू तुझ्या स्वरूपामध्ये मिलन करून घे अशा अर्थाने. तर सस्वरूपी भरावे, मग आता तुझ्या स्वरूपात मला भर, माझ्या स्वरूपात तुला भर असं नाही. स्वरूपी शब्द कोणीकडे लावायचा, आपल्यात नाही लावायचा. तुझ्या स्वरूपी मला भर, कारण अंश अंशी भाव आहे. अंश अंशीमध्ये मिळत असतो. मोठ्या शून्यात लहान शून्य बसू शकतं, पण लहान शून्यात मोठं शून्य बसू शकत नाही. तर जीव म्हणजे लहान शून्य आहे आणि परमात्मा म्हणजे मोठं शून्य आहे. पण माझं जे शून्य वेगळं आहे ते वेगळं शून्य पण माझं समाप्त कर आणि तुझ्या मोठ्या शून्यामध्ये मला मिसळवून टाक. असं बिंदू सिंधूत मिळवण्यासारखं. तसं स्वरूपी भरावे म्हणजे माझा हा जीवपणामुळं आत्म्याला आलेला अंशी भाव जो आहे तो माझा समाप्त कर. ही जाणीव ही नाहीशी कर. मी काल एक सांगितलं होतं की जाणीवेचं कव्हर म्हणजे जीवपणा, आणि जाणीवेचं कव्हर जोपर्यंत आहे तोपर्यंत व्यक्तित्वाचा भाव शिल्लक राहतो. तर हा समाप्त व्हावा अशी मागणी याच्यामध्ये केली. तेव्हा तो शेवटचं जे चरण आहे सस्वरूपी भरावे. भरावे अर्थ वेगवेगळा आहे बरं का. भरावे अर्थ जो आहे ना तो
वेगळ्या अर्थाने रंगाचं मिसळणं, हे रंगमय होऊन जातं. रसरूप भरणं वेगळं असतं. जड वस्तू जी असते ना, ही एखाद्या बाह्य आकारात भरली जाते. पोत्यात गहू भरले, तसं पाण्यात रंग भरला म्हणजे पोत्यासारख्या कवरमध्ये भरला जातो का तो? दोन्ही रसरूप आहेत, लक्षात घ्या. आणि त्याच्यामध्ये एक जड आहे, त्यामुळे त्याचा आकार वेगळा आहे. भरावेमध्ये व्यापकतेची कमी आहे, जड भरावेमध्ये व्यापकतेची कमी आहे, आणि रसरूप भरावेमध्ये व्यापकतेची पूर्णता आहे. असं आहे. म्हणजे स्वरूपाला पुन्हा बाहेर कशानं तरी कव्हर आहे असं नाही. महाराज उपनिषदात तर असं सांगितलं की आता याच्या पुढे जर विचारशील, गार्गीला सांगितलं तुझं मस्तकच कटून जाईल म्हणे. ज्यांना 10-5 लोकांना उपनिषदाचे साधारण हे माहिती आहेत, तर त्याच्यापेक्षा मोठं काय, त्याच्यापेक्षा मोठं काय, बृहद अर्थानं ब्रह्म शब्द आहे. ब्रह्माच्या पुढं काहीच नाही असं आहे. तर ब्रह्माच्या पुढं काहीच नाही. तर स्वरूपी म्हणजे ब्रह्मस्वरूपी भरून जावं. खाली आलं तर मग पोत्यात वस्तू भरणं हे जडा करताय, पण व्यापक वस्तूमध्ये त्या रूप व्हावं. जसं सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा. भगवान पांडुरंगामध्ये सुख नाही, सुख पांडुरंगामध्ये पूर्ण भरलंय, पांडुरंगमय आहे. तसं स्वरूपी भरावेमध्ये याच्यापेक्षा बाह्य बाहेर काही आहे असं नाही. पूर्ण व्यापकत्व, पूर्ण ब्रह्मनिष्ठा व्हावी. येषां ब्राह्म्य स्थिती पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति स्थित्वास्याम अंतकालेपि ब्रह्मनिर्वाण मृच्छति. हे दुरित दुरी हरावे नंतरचा बरोबर श्लोक आहे तो. विहाय कामान्य सर्वान पुमाश्चरति निस्पृहा निर्ममो निरहंकार सशांती मध्ये गच्छति. आणि सस्वरूपी भरावे करता येषां ब्राह्म्य स्थिती पार्थ. म्हणजे पहिल्या याच्यातले 2 पूर्वार्ध उत्तरार्ध. विहाय कामाने सर्वान पुमाश्चरति निस्पृहा, प्रजाहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान. तिथे एका श्लोकात 2 भाग. आत्मन्यवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्वरूप. आणि उपसंहारामध्ये 2 श्लोका मिळून 2 भाग. 19 हा जो श्लोक आहे ना, शेवटचा आपल्या त्या लक्षणातला 73, 71 आणि 72. तर 71वा श्लोक म्हणजे दुरित दुरी हरावे, आणि सस्वरूपी भरावेचा श्लोक म्हणजे 72वा. येषां ब्राह्म्य स्थिती पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति स्थित्वास्याम अंतकालेपि ब्रह्मनिर्वाण मृच्छति. तर सस्वरूपी भरावे म्हणजे ब्रह्मनिर्वाणापर्यंत, ब्राह्म्य स्थितीपर्यंत मला पोहोचव, असा त्याचा अर्थ आहे. लक्षात घ्या. आता सस्वरूपी भरावे याचा सगुण अर्थ काय? मन हे रामरंगी रंगले. माझ्या अंतःकरणात सक्रिय करणारे जे अंतःकरण आहे ते तुझ्याशी तल्लीन व्हावं. म्हणजे वेगळेपणा जगताशी चिकटायला जर राहिलंच नाही तर काय होईल? तर तू भगवन्मय होशील. लक्षात घ्या. माझं मन विठ्ठलमय होईल. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. मग जळी स्थळी शब्द उच्चारले म्हणजे सगुण प्रधान रसमय माझं अंतःकरण त्या सर्व तुमच्या जगतरूपामध्ये सुद्धा ब्रह्मभावनेनं भरून गेला. हरिरेव जगत जगत एव हरिही. म्हणजे जगताचा बाध करून सस्वरूपी भरावे आणि जगतामध्ये भगवद रूप पाहून वासुदेव सर्वमिती समहात्मा सदुर्लभा. हेही एक सस्वरूपी भरावेचं सूत्र आहे. वासुदेव सर्वमिती समहात्मा सदुर्लभा. हे भक्तिप्रधान चिंतन.
आणि येषां ब्राह्म्य स्थिती पार्थ ज्ञानप्रधान चिंतन. लक्षात घ्या. युवां पश्यति सर्वत्र सर्वंच मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि सच मे न प्रणश्यति येन सर्वमिदं ततं मत्तः परतरं नान्यत् किंचिदस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव. सस्वरूपी भरावेचा भक्तिप्रधान भाव. लक्षात घ्या. आणि येषां ब्राह्म्य स्थिती पार्थ ज्ञानप्रधान भाव. तर भरावेचा अर्थ देवा कोणत्याही पद्धतीनं तुझा संबंध आला ना काही फरक पडत नाही. यत् सांख्ये प्राप्यते स्थानं तद् योगैरपि गम्यते एकं सांख्यंच योगंच य पश्यति स पश्यति. तर कोणत्याही पद्धतीनं पण सस्वरूपी भरावे. तिन्हीपैकी दोन जावं एकच राहावं. आमचे शरणानंद सांगायची ही थेरी बरं का. मैं हूँ और है असे तीन शब्द हिंदीमध्ये सांगायचे. मैं हे जीवाचं स्वरूप. लक्षात घ्या. यह हे जगताचं स्वरूप. मैं यह और है असं सांगायचं. तर यह म्हणजे जगत हे रूपानं, मैं म्हणजे जीव आणि हाय म्हणजे ब्रह्म. लक्षात घ्या. ते तीन गोष्टी सांगायचे. मग त्याच्यामध्ये ते पुढं चिंतन करायला लागले. म्हणजे सांगायचे मैला आणि यहला हायमध्ये मिळवा किंवा हायला यहमध्ये मिळवा तुम्ही कर्मयोगी व्हाल. हायला मयमध्ये मिळवा भक्तियोगी व्हाल आणि मय आणि यहला हायमध्ये मिळवा ज्ञानयोगी व्हाल. ज्ञानयोग कर्मयोग भक्तियोग असे तीन सूत्र सांगायचे. मय म्हणजे जीव, यह म्हणजे जगत आणि हाय म्हणजे परमात्मा असणेपणा. तर परमात्म्यात हे दोन मिळवून टाकले. आता बघा दोन फरक आहेत. मी नेहमी सांगत असतो की फार बारीक फरक असतात. साधं उदाहरण मी सांगत असतो. एका गावातले एका आमदाराचे नातेवाईक त्या आमदाराला घेऊन आले. दोघं बरोबर आले पण परिचय देताना आमच्या पाटलांचे हे नातेवाईक आहे याच्यामध्ये पाटलाला महत्त्व ठेवून परिचय झाला आणि हे आमदारांचे हे नातेवाईक आहेत याच्यामध्ये आमदाराला महत्त्व आलं. दिसायला दोघं बरोबर आले, दोघांचा परिचय झाला पण त्यामध्ये थोडासा फरक आहे. तर यहमध्ये हायला मिळवणं म्हणजे सगळं जगत हरिरेव जगत जगत रेव हरी येन सर्वमिदं ततं. तर हा कर्मयोगाचा साक्षात्कार आहे. माझा परमात्माच सगळीकडे भरलेला आहे. आता ज्या कर्मयोगामध्ये भक्तियोग प्रधान कर्मयोगी, कर्मयोग सहाय्यक भक्तियोगी असे त्याचे वर्ग पडतात. तितकडं आपल्याला जायचं नाही. म्हणजे जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज परिवारो ही प्रण विठ्ठल जळी स्थळी भरला रिचा ठाव नाही उरला. तर या पद्धतीची ही सगळी प्रमाणं थोडी झलक मारून पण शेवटी कोणत्या तरी तिघांपैकी दोघांना बुडवावं लागतं आणि एकालाच ठेवावं लागतं. आणि राहणारा एक फक्त आहेच, बाकी राहणारेच नाहीत. मै नेहमी राहू शकत नाही, यह नेहमी राहू शकत नाही. म्हणून राहणारा कोण आहे. मग मिसळत कोणात मिसळू शकतं तर हायपणातच हे मिसळायचं. याचं नाव भक्तियोग आणि कर्मयोग. लक्षात घ्या. तर सस्वरूपी भरावे म्हणजे दुरित दुरी हरावे. जगताचं स्वतंत्र अस्तित्व सोडा, तुमचं स्वतंत्र अस्तित्व सोडा आणि एका परमात्म्याची सत्ता आणि अस्तित्व स्वीकार करा म्हणजे सस्वरूपी भरावे. लक्षात घ्या. तर एकमेवा अद्वितीयम ब्रह्म म्हणणं काय आणि वासुदेव सर्व म्हणणं काय. अद्वितीयम ब्रह्म त्याला तुम्ही ब्रह्म म्हणा, सगुण उपासक त्याला एखाद्या वेळेस वासुदेव सर्व म्हणेन, यामुळं काही फरक पडत नाही. पण प्रेमाद्वैत शेवटी अद्वैतच आणि ज्ञानाद्वैत शेवटी अद्वैतात गेल्याशिवाय तुम्हाला हे जमणार नाही.
तसं स्वरूपी भरावे म्हणजे मला अद्वैतात नाही असंच म्हणण्याचा भाग आहे. जगत संबंध विच्छेद कर आणि मला या प्रेमाद्वैतामध्ये तू मिसळून टाक. मला आता बाहेरून बाहेरून हे ज्ञान झालंय. कोणतं? तनुमनु धन माझे राघवा रूप तुझे, हे ज्ञान झालंय. आणि दुसरा पुढचा टप्पा, तुझ विण मज वाटे सर्व संसार ओझे. सत्तारूपानं स्वरूप कळल्यामुळं त्या व्यतिरिक्त संसाराचं जे स्वरूप आहे त्याच्याविषयी मला वैराग्य झालेलं आहे. मला तोच हे म्हणून बरं का, तुझ विण मज वाटे सर्व संसार ओझे. आपण नाही म्हणू शकत. आणि आपल्याला भगवंताविना संसार ओझ झालेलाच नाही, नाहीतर दिवस मोजले नसते. तिथं जाऊन राहावं वाटलं असतं. हे इतकं जितकं कटलं ते बरं झालं वाटलं असतं. पण आमचा असा विचार चालतोय आता कधी एकदाचे थोडे संस्कार आहेत म्हणून आलो, पण आल्यावर येईपर्यंत उत्साह असतो. काही लोक एकदा ते थकले ना, चालायला लागले की मधूनच कटतात. आता काही कटत नाहीत पण बळच कटतात असं आहे. आपल्यातले गेले 2-5 लोक बरं का, नाही गेले असं नाही. प्रत्येक दिंडीतले वारीतले जातात, आपल्याला पत्ताही लागत नाही. येताना विनवणी करून घ्या म्हणत असतात, जाताना कधी गेले कळतही नाही, सांगून सुद्धा जात नाही. मग तिसऱ्यानेच सांगायचं तो गेला. तेव्हा हा सगळा प्रकार जो आहे ना, याचं कारण तुझं विण मज वाटे सर्व संसार ओझे या परीक्षेत आपण बसतच नाही अजून. नापासनंतर बसणं आणि मग नापास होणं ना, आपण बसायलाच तयार नाही. तर समर्थांचं म्हणणं हे आहे की तू बाबा माझ्या अंतःकरणाची स्थिती कमीत कमी तशी आहे. मज वाटे, मज शब्द जो आहे ना तो महत्त्वाचा आहे. हा मज शब्द प्रत्येकाने आपापल्या करता विचार करायचा आहे. तुझं विण मज वाटे सर्व संसार ओझे. साधक कोणाला म्हणावं? संसार सुटला नाही तर चालेल, पण ओझं वाटावं म्हणजे सोडा वाटेल. ओझं वाटलं की कंटाळतो, आणि ओझंच नाही वाटलं की मग कंटाळत नाही. आता आपलं सगळं ओझं बरोबर ट्रकमध्ये आहे, त्यामुळं काय नाही. त्यामुळे भरपूर अंड आहे. हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. परवा कीर्तनकार म्हणले तसं त्या पिशवीमध्ये भरपूर आणलेलं आहे. काही खाऊन नासवणार आहे, वेगवेगळ्या प्रकारचं भरपूर आणलं आहे. पण हे डोक्यावर नाही म्हणून वाटत नाही. काय डोक्यावर जर घ्यायची पाळी आली तर मग हे नको, ते नको, ते नको. काय काही जिद्दीबाज असे असतात. महाराज डोंगरे महाराज एक गोष्ट सांगायची. काय ती गोष्ट सांगायचे, बद्रीनाथच्या यात्रेला यात्रेकरू चालले. शेठजी होता, कोणते कोमटी असेल, मारवाडी असेल, कोणतरी असेल. शेठजी होता आणि तो शेठजी खूप सामान घेऊन आला. आता त्या गौरीकुंडापासून पुढं हमाल काही मिळाला नाही. गर्दीचा दिवस, तिथे ते हातात नसतं महाराज. कधी यात्रा किती जादा येईल आणि किती कमी येईल आणि किती भाव वाढतील, तिथलं तर सगळं अनिश्चित आहे त्या वरच्या भागाचं. कधी कधी कुली मिळत नाही, घोडे मिळत नाही, इतके प्रकार असतात त्या यात्रेमध्ये. जो जातो त्यालाच ते माहिती. तर तिथपर्यंत गेला गाडीनं आणि भरपूर सामान आणलेलं. आणि भरपूर सामान आणलेलं असल्यामुळं म्हणजे किती पुढचे लोक असतात
ते ओझं तर वाटतच नाही, त्याच्यावरून सांगतोय तुम्हाला. तर तो शेठजी ते तिथलचे जे कुली होते ते आदल्या दिवशीच सगळे वाटून गेले. आता आमच्या मानसरोवरला कधी कधी घोड्यावाले कुली मिळत नाही, कारण संख्या मर्यादित, जाणाऱ्यांचं काही वेळेला कमी जास्त, त्यामुळे ते खात्रीशीर नसतं. तसं ते आदल्या दिवशी गेले. आता काय करणार, आता जायचं म्हणल्यावर मग स्वतःचं सामान घ्यायला पाहिजे. मग आता एक तर मुळातच बसून असणारा शेठजी, कधी सवय नाही, आणि त्यात खोली नाही, मग ते सगळं सामान त्याने डोक्यावर घेतलं. आणि त्या डोक्यावर घेतलेल्या सामानामध्ये घडीची काठसुद्धा होती एक. जसं लोक रेल्वेमध्ये आपलं तात्पुरतं बसायचे स्टूल खुर्च्या रोजच, कारण जागा नाही मिळाली की पटकन टाकले की बसले चालले, तेव्हा असे असतं. तर ती एक घडीची काठ होती, कमी वजनाची पट्ट्याची पण होती. आणि ती काठ घेऊन जेव्हा तो निघाला तर कधीच सवय नाही, एक फरलांगभर, आणि त्यात त्या उंचीवरचं चालणं, पार घामाघूम झाला. ते एकाने त्याच्यावरचं ओझं पाहिलं. अरे म्हणे एवढं ओझं कशाला आणलं, ती काठ कशाला आण, ती गादी काठ आणि सगळं कशाला, हवेची गादी काही का होईना पण ते लागतं. तेव्हा हवेच्या उशा रेल्वेच्या प्रवासात असतात, हे सोडून दिले की हलकी सारी चादर. तर असं ते त्यांनी घेतलेलं, पण ते ओझं झालंच त्याला. तर येणाऱ्या यात्रेकरून विचारलं, एवढं घामाघूम होईपर्यंत ही काठ तू वागवतो? त्याला त्याचं ओझं नाही वाटलं. तो काय म्हणला, आत्ता जरी मला त्रास होतोय पण संध्याकाळी झोपताना फार आनंद येतो म्हणला. कशावर सांगितलं दृष्टांत? ओझे वाटत नाही, या पेपरलाच बसायला तयार नाही. तुझं विण माझं वाटे सर्व संसार ओझे, या पेपरला सुद्धा काही लोक बसायला तयार नाही. हे सगळं आवश्यक आहे, त्याचं समर्थन करणारे माणसं आपल्या दिंडीत आहेत ना. किती किती डोक्यावर बोजे घेऊन वागवणारे. तुम्हाला एक एक पिशवी जड होती, जरा बघा रस्त्याने काही काही लोकांचे ओझे, म्हणजे कळतं तुम्हाला. तेव्हा हे सगळे प्रकार आहेत. तर आपल्याला वैराग्याच्या दृष्टिकोनातून कमीत कमी हा विचार करा की बाकी सगळं ओझं वाटावं, म्हणजे अक्षरशः वजनानं जादा असणारं नव्हे. मग आता शब्दाला काही वजन आहे का? काही नाही, पण फालतू गप्पा सुद्धा ओझं वाटावं. तुझं विण माझं वाटे सर्व संसार ओझे. तिथं क्वांटिटी प्रधान अर्थ करू नका. ओझं फार सूक्ष्म आहे, वेगवेगळ्या प्रकारचं. वारीला निघाल्यावर रामकृष्ण हरी व्यतिरिक्त मनामध्ये मनोराज्य चालले तरी ओझं वाटावं, गप्पा मारल्या तरी ओझं वाटावं, पेपर वाचला तरी ओझं वाटावं. जगताच्या जेवढ्या म्हणून व्यवहाराच्या क्रिया आहेत त्यातल्या कोणत्याही व्यवहाराच्या क्रिया भजनाशी आडव्या येऊ लागल्या तर ते ओझं वाटावं. इथं ओझं शब्दाचा जरा व्यापक अर्थ आहे, नुसतं क्वांटिटी प्रधान घेऊ नका अर्थ, लक्षात घ्या. तराजू काटात मोजलं जाणारं असा अर्थ घेऊ नका. सर्व संसार ओझे, हे ठीक आहे. मगाशी उदाहरण सांगितलं ते वस्तू सामानाचं ओझं एक ठीक आहे, पण त्याच्या पुढे बरंच ओझं आपण बरोबर आणत असतो आणि त्या ओझ्याचं स्वरूपच आम्हाला कळत नाही. बद्रीनाथला निघाला, फार सडाफटंग आहे, पण रस्त्याने चिंता करतोय घरची, म्हणजे चिंतेचं ओझ आहेच का नाही त्याच्या डोक्यावर. तर ओझे शब्दाचा व्यापक अर्थ समजला पाहिजे. तर कोणतंही ओझं आणू नका, तेव्हा खरे वारकरी. तर हे ओझं आपण फार वागवतो. त्या मोबाईलच्या रूपानं तर मोठं ओझं पकडून ठेवलंय. हॅलो, घरी काय चाललंय ते सगळं ओझं, ते सगळं जगत जसं मुठीत आहे तर संसाराचं
ओझ सगळं तुमच्या त्या मुठीत आहे. बटन दाबलं, बेल वाजली की बसलंच बोकांडी ते. काय तर क्वांटिटीच्या दृष्टीनं ते वजनदार नाही आहे. 25-40-50 ग्रॅमचा तो मोबाईल, पण त्याच्या आत काय काय भरलेलं आहे. तर जसा तो बाहेर एक मोबाईल आहे ना, तसं मनोराज्य करणारं हे मन बुद्धी हे एक मोबाईलच आहे तुमच्याबरोबर. लक्षात घ्या. आणि त्याची बटणं चालू असतात, ही नाही चालू झाली तर ती चालू असतात. याला तरी रेंज कटेल, चार्जिंग राहणार नाही, पण ते तर नॉनस्टॉप आहे. त्याला काही रेंज कधी कटत नाही, त्याचं कधी स्विच ऑफ होत नाही, ते कधी चार्ज रहित होत नाही, ते चालूच. त्या झोपेतच काय बळजबरीनं जेवढं बंद राहील तेवढंच, नाही तर उठल्यापासून तर पुन्हा झोपेपर्यंत हे चालूच आहे. तेव्हा हे ओझं सुटलं पाहिजे. लक्षात घ्या. हे करता येतं, थोडा प्रयत्न झाल्यानंतर कळतं. तेव्हा समर्थ भगवत मिलनाच्या उत्कंठेच्या साधनेमध्ये एकाग्र झाल्यामुळं त्यांना ही स्थिती लाभ झाली. तुझं विण मज वाटे सर्व संसार ओझे, हे लक्षात घे. तेव्हा आता पुढचा भाग आपल्याला फक्त आज प्रवेश केला आपण, अजून बराच भाग राहिला. प्रचलित न करावी सर्वथा बुद्धी माझी, अचळ भजन लीला लागली आस तुझी. याचा विचार आपण उद्याला करू. समय झाल्यामुळं न ताणता थांबतो, म्हणजे पुढच्या कार्यक्रमाला पर्याप्त वेळ. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, समर्थ स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.